मित्रांनो, जय शिवराय. आपण सध्या आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील फुलंब्री तालुक्यातल्या तळेगावमध्ये आणि नक्कीच पाठीमागं दिसतोय राजाचा गोठा. शाकीरबाईच्या शेतात आहे. आपण एक मुलाखत करण्यासाठी विशेष तळेगावला आलो होतो आणि म्हटलं जाता जाता शाकीरबाईला भेटावं, पण अनावधानानं शाकीरबाई गेले 4-5 दिवसापासून त्या भागात पुण्या साईडला आहे मैदानासाठी. शंकरला आणि माझ्या मते वजीरला घेऊन तिकडं आहे. तर एक बैल सध्या फॉर्ममध्ये आहे आणि बाजी, माझ्या मते त्याचं नाव बाजी, हा त्यांच्या बाजी शार्दूल ग्रुपचा मेन हेड कप्तान. तो बाजी सध्या फॉर्मला आहे आणि प्रत्येक मैदानात तो गुलालात राहतो आहे. ती बिनजोड असू द्या की 3 फेऱ्याचं मैदान, त्या ठिकाणी बाजी राहतो आहे. पण अनावधानाने आपल्याला शाकीरबाई तर भेटले नाही, पण एक 8 दिवसापासून जे प्रकरण गाजतं आहे त्यावरती बरेच जणं म्हणता बोला, विषय काढा, पण आपण त्या विषयाला धरून नाही, पण एक राजाचं काय चालू आहे नेमकं, गोठा कुठपर्यंत आले, या सगळ्या गोष्टी आपण चर्चेसाठी आलो होतो. पण शाकीरबाई काही भेटले नाही. नवाबाईचे चिरंजीव आहे मध्ये, चिमण्याचे जुने मालक साईल आहे आणि दावण बघताय वासरू छोटं विराट, तिकडं राजा आहे. नमस्कार. नमस्ते. काय चालू आहे? काय नाही, बस तू एकटाच आहे आज? हा, ते मैदानाला जायले सगळेच मंडळी, शाकीरबाई आणि नवाबाई ते फेरायला जायले चिमण्या घेऊन. बरं, हे कुठलं वासरू आता नवीन? हा, आपले पप्पाचे मित्र बापू शेट्टी त्यांच्याकडून घेतलेला. बरं, बापूकडचेच बैल राहता, वासरं राहता नेहमी तुमच्याकडं? हा. बरं, आता मी आलो होतो एका मुलाखतीसाठी, म्हटलं कामात काम आपण काय चाललं नेमकं राजाचं बघून यावं. राजाला नाही नेलं मैदानात मग? नाही, राजा आता सध्या आरामवर आहे बैल. आणि विराट आहे, त्याला आताच मैदान झालं ना त्याचं गुलाल अंगावर. बरं, कुठलं मैदान होतं ते? हे आपलं मांजरीचं मैदान. मांजरीच्या मैदानात. मांजरीच्या मैदानात विराट पळाला होता. राजा, साईल काय सांगशील राजाचं, तुझ्या नजरेतून काय सांगशील, कधी कमबॅक होऊ शकतो राजा? आता होईल, त्याचे दिवस संपत आले संघर्षाचे. एक तुझे वडील आहे नवाबाई, की जे बैल घडवता आणि चांगला बैल घडवला चिमण्या, आणि त्या चिमण्याची विक्री पण झाली आणि वर्षभर, जवळपास वर्षातले 10 महिने, 8 ते 10 महिने हे चिमण्याने गाजवले. आता 1-2 महिन्यापासून चिमण्या आरामावर होती, पण कधी कमबॅक होईल त्याचा? चिमण्याचे आता फेरे चालू आहे, पेडगाव पर्यंत होईल बैल. आता राजाविषयी काय सांगशील तू 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 वैयक्तिक काय सांगशील? राजाचं सांगायला त्याचं बरेच लोक म्हणले संपला, पण राजा संपणारा राजा नाही तो. संघर्ष कधी संपल? आशा आहे, अपेक्षा आहे सगळ्यांना. तू का म्हणजे पडद्याच्या पाठीमागं राहतो नेहमी, पण एक मुद्दा म्हणून आज म्हटलं चला, आज कोणीच नाही, आज तुला पण बर्डन नाही आणि मी पण प्रश्न म्हटलं बाकीच्यांना विचारायच्या ऐवजी तुलाच विचारू की नेमकं काय राजाला अडचण? राजाला बरीच अडचण होती, पण बैलाला आता थोडं कव्हर झाला बैल. बरं, छात्याला लई प्रॉब्लेम होता बैलाला. बैलाला हात लावलं का बैल डायरेक्ट बसायचा खाली छात्याला हात लावला, छातीला हात लावून. पण आता बैलाला जरा असं चालवणं मिळवून चालू आहे आणि पाहून येते बैल आता जरा फ्रेश आहे, पण त्याला डायरेक्टच आता आरामावर ठेवायचा, पाऊस पडल्यापर्यंत आरामावरती ठेवायचं. बरं, नक्कीच मैदानात कमबॅक जोरात होईल राजाचं आणि तो एक वेगळा धप्पा प्रेक्षकांना बसेल. प्रत्येकाला आशा आहे की ज्या राजाची विक्रमी विक्री झाली, विक्रमी खरेदी झाली, त्या राजाला कुठेतरी गुलाल प्राप्त व्हावा. सबंध महाराष्ट्राची इच्छा आहे, प्रेक्षकांची इच्छा आहे की राजाला गुलाल प्राप्त व्हावा आणि आपल्या देखील सदिच्छा असतील आणि मोठा कमबॅक राजाचा व्हावा.
आणि मालकाला त्या ठिकाणी गुलाल मिळावा. पण राजासोबत बाकीचे नंदी पण धावणीचे काही पळत आहे, तर त्यातला मग शंकर असेल किंवा विराट असेल, हे बैल गुलाल प्राप्त करून देत आहे. शंकरविषयी काय सांगाल? शंकर नाही ना आता इथं? नाही, शंकर मैदानाला झालं होतं, किस्मतच्या त्याची गाडी पळाली. हां, ते जरा गाडी फॉल झाली ती गटाला. बरं, हा कुठला? हा चिमण्या. हा चिमण्या. आणि हा तो घरचा वासरू आहे तेजा. तेजा. हा, तिकडं नवीन घोडा घोडा. तो कुठला? तो आत्ताच आणला ना आपला हिरा मेल्याच्या नंतर ना. आता बाकी मग शेतीतले बैल आणि गायी आहे. हा, आता शेडचं काम झालं का पूर्ण? ओके झालं एकदम. आता काहीच खाली इथं काय करणार आहे? काहीच नाही आहे, बैलाला मातीत. अरे, गव्हाण वगैरे व्यवस्थित झालं सगळं काही. हा, आणि बैलांना कुठेतरी एक चांगला सुसज्ज गोठा तयार केलेला आहे. गोठा आपण दाखवू नंतर पूर्ण. पण एक कानावदानांना भेट झाली. राजाला आता खाण्यापिण्यात कमी केलं का काही? त्याला खुराक सध्या बंद आहे. खुराक बंद आहे? हा. बरं, काय डेली रुटीन काय राहतं बैलांचं? बैलाचं आता सला 1.5-2 महिने झाले तेव्हापासून सगळं बंद आहे बैलाला. बैला शरीर जरा तब्येत कमी करायची, मग बैलाला तब्येत वाढवून मग पळू. तब्येत वाढवायची? आता थोडी कमी करू अजून, पण मग वाढू. कमी केली का? बरं, नक्कीच राजाचा कमबॅक व्हावा ह्याच शुभेच्छा राहतील. आणि शाकीर भाई नव्हते, पण नवाबाईचे चिरंजीव त्यांची मुलाखत घेतली आपण. आणि कुठेतरी तिकडं दाखवा ट्रॉफ्या. आतापर्यंतच्या मिळालेल्या या बऱ्याचशा ट्रॉफ्या या सगळ्या नसतील माझ्या मते. नाही, सगळं नाही, हे असेच जवळच्या मैदानातले आणलेले आहे. बरं, आता याला एक वेगळं दालन करा, म्हणजे वेगळं स्टेज करा निर्माण त्याला, ट्रॉफ्या ढाली ठेवण्यासाठी. कारण ह्या ट्रॉफ्या आणि ढालीसाठी प्रत्येक बैलगाडा मालकाचा संघर्ष राहतो, मरमर राहते आणि वर्षानुवर्ष त्याच्यासाठी झटत असतात. त्या ढालीन त्यात तुम्हाला मिळालेलं आहे, त्याचं कुठंतरी जतन झालं पाहिजे. कारण की पुढची पिढी याच गोष्टी बघणार आहे की आपल्या कुटुंबाने काय केलं, आपल्या आईवडिलांनी काय केलं, तर हे दाखवायला काम येईल. आणि संघर्ष हा संपल, संघर्ष कोणाचाच थांबून नाही राहत. बरेचसे मोठाले नामांकित बैल आहे ते आज कमी पळत आहे, पण भविष्यात पळता कमी होता. हा प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष आहे, तो माणूस असो की जनावर असो, सगळ्यांच्याच वाट्याला संघर्ष आहे. त्याच्यामुळं लवकरच राजाचं कमबॅक होईल आणि लवकरच आपण प्रसिद्ध गाडा मालक आणि शाकीर भाईची मुलाखत घेऊ. धन्यवाद.